नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालय कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील रामपुरीकर आपले पुन्हा एकदा या शेतीशाळेमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, मी सर्वत्र महाराष्ट्रभर भटकत असतो। मी स्वतः हाडाचा शेतकरी आहे। ॲग्रिकल्चरमध्ये एज्युकेशन घेतलं आहे। इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनिअरिंग केली आहे। बायोलॉजी, बायोग्राफ, प्लांट बायोग्राफ आणि बायोडायव्हर्सिटी, बायोफर्टिगेशन, पेस्टिसाइड, रासायनिक पेस्टिसाइड, रासायनिक फर्टिलायझर आणि केमिकल पेस्टिसाइड या सर्वांचा सर्वसाधारण अभ्यास केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, मी एखाद्या छोट्याशा गावामध्ये जातो आणि सहज विचारतो, आपण काय करता? समोरून उत्तर येतं, साहेब मी शेती करतो। अच्छा, मला खूप आनंद होतो। वाह, थँक्यू, छान। शेती करता? किती एकर जमीन आहे आपल्याला? समोरून उत्तर येतं, 2 एकर, 3 एकर, 5 एकर। सर्वसाधारण शेतकरी आहे मी। ठीक आहे, छान। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 2 एकर 5 एकर ही सर्वसाधारण शेती आपणास वाटते, पण ही सर्वसाधारण नाही आहे। 1 एकर जमीन म्हणजे एक फॅक्टरी आहे असं तुम्ही समजा, कारण आपल्याला बिझनेस म्हणून शेती करायची आहे। तर बिझनेस म्हणून जर आपण शेती केली तर त्या शेतीमध्ये आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळू शकतं। त्यानंतर मी त्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारतो, आपण शेती करता? हो सर, मी शेती करतो। तर शेतीमध्ये तुम्ही कोणकोणती पिके घेता? साहेब माझी कोरडवाहू शेती आहे। कोणी म्हणतं साहेब माझी बागायती शेती आहे। कोरडवाहूला सांगतो सोयाबीन घेतो, आम्ही कापूस घेतो, ज्वारी घेतो, हरभरा घेतो, ठीक आहे, तूर घेतो, मूग घेतो, उडीद घेतो, ठीक आहे। बागायतीवाला सांगतो माझ्याकडे ऊस आहे, केळी आहे, पपई आहे, टरबूज लावतो, मिरची, काही भाजीपाला करतो। अच्छा, ठीक आहे। तर कोरडवाहू शेतकऱ्यांना मी विचारतो, आपल्या जमिनीची कधी माती परीक्षण केलं आहे का? नाही सर, माती परीक्षण नाही केलं। मग आपल्या जमिनीची आरोग्यपत्रिका आपल्यापाशी नाही आहे। जमिनीच्या अगोदर आरोग्यपत्रिका काढून घ्या असं मी त्यांना सजेशन करतो। ते म्हणतात नाही साहेब, शेतीचं आरोग्य आम्ही तपासून काय करणार? त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे आम्हाला समजणार नाही। ठीक आहे ना, मी ते तुम्हाला समजून सांगेल। पण बरेचसे लोक या प्रश्नाला दुजोरा देतात आणि तिथून निघून जातात, कारण त्यांना शेती करायचीच नसते। शेती करण्याचं फक्त सोंग घ्यायचं असतं, ढोंग घ्यायचं असतं, कारण शेती या विषयाचा त्यांना अभ्यास करायचाच नसतो। कारण शेती या विषयाचा जर अभ्यास करायचा असेल तर याचा खूप मोठा अभ्यास आहे। आ इ ई पासून ते 1-2 पासून ते ककाकिकी ABCD पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, कारण शेतीचं श देखील आपल्याला माहीत नाही आहे मित्रांनो। शेती काय आहे हे देखील माहीत नाही, माती काय आहे हे देखील माहीत नाही। माती म्हणजे काय? माती म्हणजे जीवन आहे मित्रांनो। आपल्याला पाणी हे जीवन आहे हे माहिती आहे, पण माती हे जीवन आहे हे माहिती आहे का? नाही, कारण आपल्याला ते कोणी सांगितलंच नाही आहे। ज्या विषयाचं कोणी आपल्यासमोर विषयांतर केलं नाही त्याचा अभ्यास आपल्याला कसा असणार बरे? कदाचित नाही। तर मित्रांनो, या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल। माती काय आहे? माती सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ, मातीला सॉईल म्हणतात। सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ, हजारो लाखो करोडो जीवो की माँ म्हणजे माती। तर मातीला आपल्याला समजून घ्यावं लागेल, माती म्हणजे काय आहे। मातीमध्ये 1 ग्रॅम मातीमध्ये जवळपास 2
आपल्यावरती 3 करोड बॅक्टेरिया असतात. तर त्या बॅक्टेरिया कोणत्या असतात, ते कोणतं कार्य करतात, त्याचं काम काय काय आहे. जर समजा युरिया खाणारा जर बॅक्टेरिया आपल्या शेतामध्ये असेल तरच आपण टाकलेलं युरिया हे खत त्याचं विघटन करून ते बॅक्टेरिया आपल्या पिकांच्या मुळाला उपलब्ध करून देईल. PSB म्हणजे बॅक्टेरियाचं नाव आहे PSB. PSB म्हणजे काय, फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया. जर समजा आपण सुपर फॉस्फेट टाकला, DEP टाकला, तर आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस हा घटक गेला. तर फॉस्फरस या घटकाचं विघटन करून त्या पिकाच्या मुळाला उपलब्ध करून देण्याचं काम PSB फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया हे करत असतं. म्हणजेच त्या पिकाला फॉस्फरसचं उपलब्ध होण्याचं कार्य हे PSB या बॅक्टेरिया जीवाणूवर अवलंबून आहे. त्यानंतर आहे K म्हणजे पोटॅश. तर नत्रस्फुरत पालाश म्हणजे पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया जर आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असेल तरच पोटॅशियम हा घटक आपल्या पिकाच्या मुळाला त्याचं डिवायडेशन करून उपलब्ध करून देण्याचं कार्य KMB नावाचा हा घटक म्हणजे बॅक्टेरिया करत असतो. तसंच नत्रस्फुरत पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे बॅक्टेरिया जे आहेत. जस्तचा बॅक्टेरिया झिंक खाणार नाही, झिंकचा बॅक्टेरिया लोह खाणार नाही आहे, लोहचा बॅक्टेरिया क्लोरीन खाणार नाही आहे किंवा बोरॉन खाणार नाही आहे. युरियाचा बॅक्टेरिया दुसरं काही मिळालं नाही म्हणून त्याला काही खाद्य मिळालं नाही म्हणून झिंक खाणार नाही आहे. जो बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाचे अणू जर आपण शेतामध्ये टाकले, खत जर आपण शेतामध्ये टाकला, तर तेच खतं ते विघटन करून आपल्या पिकाच्या मुळाला उपलब्ध करून देत असतात. म्हणूनच मित्रांनो, खतं आपण तर टाकतो, पण त्या जमिनीमध्ये बायोडायव्हर्सिटी आहे का, जैविक ताकद आहे का, हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, शेतीशाळेमध्ये या, अभ्यास करा आणि जाणून घ्या शेती काय आहे. सरळ आपण म्हणतो मी शेती करतो, पण मुळात आपण शेती करतच नाही आहे. हीच गोष्ट समोर येत आहे. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.